मला घाबरून चालणार नाही, पण असं वाटतंय की घरात काहीतरी अघोरी सावली उतरली आहे. कोण आहे? कोण आहे तिकडे? बाहेर आहे ना तर. हे कसले आवाज येत आहेत? अरे काय चाललंय? हे थांबवा. हे आवाज सहन होत नाहीये. अहो कोणी बोलतंय का? आवाज तर येतोय, पण कोणी समोर काय येत नाहीये. मला हे आवाज सहन होत नाहीये. मला मला खूप त्रास होतोय. हे आवाज थांबवा ना. मला नाही सहन होत आहे. अरे हे काय चाललंय? हे काहीतरी वेगळंच आहे. आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली आहे बहुतेक. स्वामी, तुम्ही आज मलाही नाणं दिलात. स्वामी, मी आज खूप धन्य झाले. पण ह्याचा कोळसा नाही ना होणार? स्वामी, सोन्याचं नाणं देण्यामागे काय प्रयोजन आहे? गायत्री, स्वामींनी नाणं दिलंय हे महत्वाचं नाहीये काय? अर्थ काय विचारताय? कपिले, नाणं मिळालं ना? हो. आता एक काम करायचं. स्वामी, तुम्ही नाणं दिलत ना, सगळी कामं करेन तुमची. बाजारात जायचं आणि बियाणं घेऊन यायचं. जा. ह्या नाण्याने? पण का स्वामी? काय कारण आहे? हे नाणं का खर्च करू मी? कपिला माई, गुरु परंपरेमध्ये आपण का म्हणून विचारायचं नसतं. स्वामी जे देतील, जे सांगतील ते आपण फक्त करायचं असतं. कारण श्रद्धा कारण नाही, समर्पण मागते. शिव शंकर शंभो. मी बियाणं आणायला का जातीये? बुवाने सांगितलेल्या गोष्टीमध्ये काहीतरी गुड असतं नेहमी. असू दे. आज त्या बुवाने पहिल्यांदा आम्हाला काहीतरी दिलेलं आहे आणि तेही सोन्याचं नाणं. वा वा कपिले, वा, सोन्याचं नाणं. हे रोपटं फार महत्वाचं आहे. याला सोन्याची फुलं येणार. हे जिथे वाढणार तिथे भरभराट होणार. आत्ताच बुवा सांगत होता, ह्या झाडाला सोन्याची फुलं लागतील. जर हे झाडच आम्ही उपटलं आणि दुसरीकडे लावलं तर काय मजा. वा, सोन्याची नाणीच नाणी आम्हाला मिळतील. कपिले, चला चला चला, कामाला लागा. नाही, नको. त्याही वेळेस असंच झालं होतं आणि आमचं तोंड. सुवर्ण फुला.
सोन्याची फुलं, सोन्याची फुलं. आमचं सोन्याचं नाणं, सोन्याचं नाणं, माझं सोन्याचं नाणं कुठे गेलं? सोन्याचं नाणं. सोन्याची फुलं कुठे गेली? सोन्याची फुलं. आमचं सोन्याचं नाणंही गेलं आणि सुवर्ण फुलही गेलं. हाती काय राहिली? ही पिशवी. कपिले अशी प्रलोभनं वाटेत येतात, विकार जागे होतात, पण आपण ठणायचं नसतं. गुरु आज्ञा तंतोतंत पाळली नाही की असंच होतं. हाती असलेलं हे गमवावं लागतं. शिव शंकर शंभो. अहो पास झालं आता. आपण स्वामींना शरण जाऊया. स्वामी क्षमाशील आहेत, ते क्षमा करतील आपल्याला. त्यांना शरण गेलो ना तर या घरात पुन्हा राहता येईल आपल्याला. माझं ऐका, आपण सगळे स्वामींना शरण जाऊया. नाही, स्वामींना शरण जाऊन काहीच होणार नाहीये. मला पण बघायचंच स्वामी अजून काय काय करतायत ते. हो ते बघा, तिकडे कोणीतरी आहे. काहीतरी चमकतंय, काहीतरी विचित्र आहे तिथे. अगं कोणीच नाहीये तिकडे. अहो नीट बघा, ते ते काहीतरी सापासारखं दिसतंय. साप आहे तिथे, साप. घाबरू नको, त्या सापाला फेकूनच देतो. हो जाऊ नका, जाऊ नका. त्या सापांची संख्या वाढत चालली आहे. एवढे साप अचानक कुठून आले? हे काय चाललंय? अहो मी तुम्हाला खरंच सांगतेय, हे सगळे स्वामींचे संकेत आहेत. स्वामी आपल्याला काहीतरी सांगू पाहतायत. तिथे काहीतरी चेटूक आहे. आपण इथे थांबायला नको. चला चला, आपण इथे थांबायला नको. चला चला. हरीवर गाव सोडायची वेळ मी येऊ देणार नाही, पण तुझ्यावर घर सोडायची वेळ आली आहे. आणि घर सोडण्याचं दुःख काय असतं हे तुला कळायलाच हवं. स्वामी, या या. स्वामी, तुमच्याच कृपेने आम्हाला बक्षीस मिळालं आणि सावकारांनी जमीनही दिली. हे तुमचेच आशीर्वाद. स्वामी, आम्ही घर घेतलंय, तिथे तुमचंही येणं व्हावं हीच इच्छा. तुमच्या हक्काच्या नवीन घरी आम्ही नक्की येऊ. स्वामी, मी शेतीमध्ये पेरणीचा नवीन प्रयोग करणार आहे. पाण्याचं योग्य नियोजन, वेगळं बियाणं, स्वामी हे सगळं मी असं करणार आहे. नवीन विचार करणाऱ्यांच्या मागे आमचा आशीर्वाद कायम असतो.
काय झालं? स्वामी, घरच्यांनी साथ नाही दिली. वेगळं राहतोय म्हणून फार वाईट वाटतं. मी नवीन प्रयोग करतोय स्वामी, पण घरच्यांचा कुणाचाही पाठिंबा नाही. बाळा, एक काम कर. ते घेऊन इकडे या म्हणावा. बाळा, या पिशवी सगळे बियाणं घाल. हो स्वामी. अरे सगळी भक्त मंडळी म्हणजे तुमचं कुटुंबच आहे की, कशाला काळजी करताय? तू एकटा नाही आहेस. आणि आता सगळं लक्ष पीक घेण्यावर केंद्रित करायचं. हे घे, बियाणं जपून ठेव. पुन्हा सांगतोय, बियाणं जपून ठेव.